मी पौर्णिमा भिलावे आणि सचिव आहे मी शेतकरी संघटनेची. आपण आज इथे मागणी घेऊन आलो होतो की आम्हाला जे समृद्धी महामार्ग चालला आहे त्याला आम्हाला जमिनी संपादित होऊ द्यायच्या नाही आहेत, कारण की आमच्या ज्या जमिनी आहेत त्या सुपीक जमिनी आहे, आमच्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर पोट आहे. जर त्या जमिनी ह्या लोकांनी घेतल्या तर भूमिहीन होतील शेतकरी, बेरोजगार होतील, गाव सोडावं लागेल, परिवार तुटतील. त्याच्यानंतर ते रोजगार तर नाहीच आहे, रोजगाराच्या याच्यासाठी त्यांना शहराकडली धाव घ्यावं लागेल. आणि जो मुआवजा मिळणार आहे त्या मुआवजामध्ये त्यांची काही म्हणजे भविष्याची काही घेणं देणं नाही राहणार आहे, कारण की भविष्य हा पाण्यामध्येच राहणार आहे. म्हणजे आज आम्ही मातीसाठी झगडतोय आणि आमचं भविष्य मातीतच राहणार आहे. त्यामुळे आज आम्ही इथे आलो होतो. 4 जिल्ह्याचे इथे शेतकरी आहेत. 4ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं कलेक्टर साहेबांना की आपले 5 मिनिटं आम्हाला द्या, आमच्या मागण्या ऐकून घ्या. आम्ही सकाळी 10 वाजतापासून तर आता घड्याळीमध्ये 4 साडेचार होत आहेत, त्यांच्या 5 मिनिटासाठी आम्ही इथे बसलोय. तर मग आम्ही काय समजायचं, पहिले म्हटले की साहेब मिटिंगला आहेत, त्यानंतर त्यांनी म्हटलं की साहेब त्यांनी त्यांचे प्रतिनिधित्व पाठवले. त्याच्यानंतर ते म्हणतात की आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रतिनिधींशी नाही बोलायचं, कारण की आम्ही इथे प्रतिनिधींना भेटायला नाही आलो.